नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज उद्या दिनांक आहे 28 ऑगस्ट. शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्या दरम्यान राज्यामध्ये पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे. तर आज रात्रीच्या दरम्यान सुद्धा जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. आज आहे 27 ऑगस्ट आणि आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे राज्यातील काही भागामध्ये जोरदार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तसेच उद्या 28 तारखेला सुद्धा जे आहे राज्यामध्ये उद्या सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत पावसाची जोरदार हजेरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो काय सविस्तर हवामान अंदाज. त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. शेतकरी बांधवांनो जे आहे राज्यामध्ये जसं की आपण सांगितलं होतं की गणेश चतुर्थीपासून राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे. आज रात्री दरम्यान आपलं जे आहे रात्रीच्या दरम्यान मराठवाड्यातील आपलं जे आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा, तसेच जे आहे बीड जिल्हा, लातूर जिल्हा, सोलापूर जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली, नांदेड आणि अहिल्यानगर जिल्हा आणि या भागामध्ये आपलं जे आहे आज रात्रीच्या दरम्यान म्हणजे आज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान जोरदार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तसेच शेतकरी मित्रांनो विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस राहणार आहे. विदर्भातील गोंदिया भाग तसेच जे आहे अ, गोंदिया, चंद्रपूर आणि पुष्यप, अकोला, अमरावती, लोणार या परिसरामध्ये आपलं जे आज रात्रीच्या दरम्यान पावसाची जोरदार हजेरी आपल्या या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि इतर भागामध्ये जे आपला हा जसं की उत्तर महाराष्ट्र, मुंबईच्या परिसरामध्ये आणि कोकण पट्टीमध्ये आपलं जे आहे आज रात्री दरम्यान पावसाचा जोर शक्यतो कमी राहील. थोडाफार पडला तर हलका ते रिमझिम पाऊस या ठिकाणी राहील किंवा आज रात्री दरम्यान सगळ्यात जास्त पाऊस हा मराठवाड्यामध्ये या ठिकाणी राहील. आता जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो उद्याचा हवामान अंदाज. उद्या सकाळच्या दरम्यान राज्यामध्ये उद्या सकाळीच आपलं जे आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा, लोणार, जालना, नांदेड, पुष्यप तसेच जे आहे जळगाव, मालेगाव, नाशिक, नंदुरबार, अकोला आणि या परिसरामध्ये आपल्या जे आहे उद्या सकाळपासूनच आपल्या जे आहे पावसाची या ठिकाणी हजेरी पाहायला मिळेल. जोरदार ते मुसळधार पाऊस आपला उद्या सकाळपासूनच या भागामध्ये राहील. तसेच अहिल्यानगर जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, पुणे, मुंबई, नाशिक, पालघर या परिसरामध्ये आपला उद्या सकाळपासूनच रिमझिम पाऊस या ठिकाणी सुरू होईल 9 ते 10च्या नंतर. आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये उद्या दुपारपासून म्हणजे उद्या दुपारच्या दरम्यान राज्यातील पावसाचा जोर हा वाढेल. उद्या दुपारच्या दरम्यान आपलं जे आहे राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आधी जे आहे आपण मराठवाड्याचा हवामान अंदाज जाणून घेऊया. उद्याच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे उद्या दुपारनंतर पावसाचा जोर हा वाढेल. उद्या सकाळपासूनच पाऊस आपल्या छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये राहील आणि दुपारनंतर पावसाचा जोर या ठिकाणी वाढणार आहे. दुपारपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत राज्यातील मराठवाड्यामध्ये चांगला जोरदार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल. हा पाऊस आपला जे आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा, लातूर जिल्हा, पैठण, माजलगाव, बीड, परभणी, जितूर, हिंगोली, उमरखेड तसेच नांदेड, अहमदपूर, परळी, केज, देगूर, उदगीर, लातूर आणि पेठ, बार्शी या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आता जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो विदर्भाचा हवामान अंदाज. विदर्भातील जिल्ह्यामध्ये जर हवामान अंदाज पाहायचं म्हणलं तर विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस राहणार आहे. जसं की आपण सुरुवातीला सांगितलं होतं की राज्यामध्ये उद्याच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे. फक्त काही भागामध्ये जास्त राहील तर काही भागामध्ये पावसाचे प्रमाण हे कमी राहील. काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल. आता उद्याच्या दरम्यान जे आपल्या विदर्भामध्ये सुद्धा पाऊस राहील. विदर्भातील जिल्ह्यामध्ये दुपारच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त राहील. त्यामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया म्हणजे विदर्भातील संपूर्ण भागामध्ये पाऊस राहील. त्यामध्ये आर्वी, कोंढाली, वर्धा, यवतमाळ, करंजा, मोकोना, उमरेड, भंडारा, अचलपूर, वरुड, या सगळ्या भागामध्ये आपल्या जे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये उद्या दुपारच्या दरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे दुपारपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत पाऊस राहील विदर्भातील जिल्ह्यामध्ये. म्हणजे सगळीकडेच आपल्याला जे उद्या दुपारपासून ते रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर हजेरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तसेच आता खांद्याच्या परिसरामध्ये सुद्धा आपलं जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल. जवळजवळ रात्रीपर्यंत पाऊस राहील. आणि उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्हा तसेच नंदुरबार, संगमनेर, श्रीरामपूर, सिन्नर तसेच मनमाड, वैजापूर, इगतपुरी, जुन्नर, अहिल्यानगर जिल्हा संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस राहील उद्याच्या दरम्यान. आणि रात्रीच्या दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस राहील. पावसाचा जोर हा जास्त राहील. आणि बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे जास्त पाऊस आपल्याला रात्रीच्या दरम्यान राहील. आणि शेतकरी मित्रांनो कोकण पट्टीमध्ये सुद्धा आपलं जे आहे पावसाची या ठिकाणी जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोकण पट्टीमध्ये सुद्धा जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये
रात्रीच्या दरम्यानसुद्धा आपलं जे आहे रात्रीच्या दरम्यान फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा कमी राहील. विदर्भ सोडून आपलं जे मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर हा जास्त राहील. रात्रीच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस राहील. त्यामध्ये मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या सगळ्या भागामध्ये उद्याच्या दरम्यान जवळजवळ दुपारपासून पाऊस सुरू होईल. काही भागामध्ये उद्या सकाळच्या दरम्यान पाऊस सुरू होणार आहे. त्यामध्ये जे आहे उत्तर महाराष्ट्र, खानदेशचा परिसर आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये उद्या सकाळपासूनच पावसाची या ठिकाणी हजेरी आपल्याला उद्या सकाळपासूनच पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. काही भागामध्ये रिमझिम राहील आणि दुपारनंतर पाऊस हा वाढेल. दुपारपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची या ठिकाणी जोरदार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. काही भागामध्ये हा जास्तसुद्धा पाऊस राहणार आहे. काही भागामध्ये जास्त पडेल, काही गावामध्ये जास्त पडेल तर काही गावामध्ये कमी पडेल. परंतु राज्यामध्ये उद्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पावसाची जोरदार हजेरी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जे हा जो पाऊस आहे अजून किती दिवस राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जे राज्यामध्ये आता उद्या 28 तारखेला पाऊस, आज 27 आहे आणि आजपेक्षा उद्याच्या दरम्यान जास्त पाऊस राहणार आहे. उद्याच्या दरम्यान राज्यामध्ये जास्त पावसाची शक्यता राहील. त्यानंतर 29 तारखेला सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाचा जोर हा थोडाफार कमी, काही भागामध्ये कमी राहील, काही भागामध्ये जास्त राहील. त्यानंतर 30 तारखेला जे आहे 30 ऑगस्टला दरम्यानसुद्धा आपल्याला पावसाचा जोर जास्त राहील. आणि शक्यतो जे आहे शेतकरी मित्रांनो हा जो पाऊस आहे मराठवाड्यामध्ये जास्त राहणार आहे. मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा या ठिकाणी जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळेल. आणि शेतकरी मित्रांनो तसेच आता राज्यामध्ये सांगायचं झालं तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जवळजवळ हा पाऊस म्हणजे सध्या काय पावसाला विश्रांती राहणार नाही. जवळजवळ 8 सप्टेंबरपर्यंत पाऊस राहणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्येच या ठिकाणी पावसाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. तुम्हाला या ठिकाणी शेतकऱ्यांना अंदाज या ठिकाणी सर्वात आधी आपल्या चॅनलवर तुम्हाला अंदाज या ठिकाणी शेतकऱ्यांना देत आहे की शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सप्टेंबरच्या 1 तारखेपासूनच पावसाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. 1 तारखेपासून ते जवळजवळ राज्यामध्ये जे आहे 1 तारखेपासून तर 8 तारखेपर्यंत म्हणजे 8 तारखेपर्यंत जे आहे राज्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. 8 तारखेच्या नंतर म्हणजे 9 तारखेपासून राज्यातील हवामान जे आहे या ठिकाणी कोरडे राहणार आहे. हा अंदाज जे आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलवर या ठिकाणी सर्वात आधी तुम्हाला देत आहे. कारण की आतापर्यंत तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा अंदाज आतापर्यंत कुणी दिलेला नसेल आणि जर दिला असेल तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जो आपण सांगितलेला अंदाज आहे तो अंदाज कुणीही या ठिकाणी सांगितला नसेल. तर आपण जे सांगत आहोत शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये 1 तारखेपासून म्हणजे 1 सप्टेंबरपासून पावसाला सुरुवात होईल. तर जवळजवळ 8 तारखेपर्यंत म्हणजे 8 सप्टेंबरपर्यंत जे आहे राज्यामध्ये पावसाची या ठिकाणी जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि हा जो पाऊस पडणार आहे 1 सप्टेंबर ते 8 सप्टेंबरच्या दरम्यान हा पाऊस जास्त राहणार आहे. म्हणजे असा हलका रिमझिम पाऊस राहणार नाही. काही जोरदार अतिमुसळधार पाऊस राहील. काही भागामध्ये पाणीच पाणी होईल असा पाऊस आपल्याला जे आहे 1 सप्टेंबरपासून ते 8 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. आणि हा अंदाज जे आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सतर्क म्हणून या ठिकाणी पुढचा अंदाज या ठिकाणी दिलेला आहे. आणि राज्यामध्ये 8 तारखेच्या नंतर म्हणजे 9 तारखेपासूनच राज्यातील हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे. हा तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि तुम्हाला काही तुमच्या भागामधील तुम्हाला हवामान अंदाज जाणून घ्यायचा असेल तर आताच आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. जसं की आपण शक्यतो जे आपण शक्यतो जे आपण जे आहे तालुक्याचा जिल्ह्याचा हवामान अंदाज या ठिकाणी दिलेला आहे. कारण की आपण सगळ्या गावाचा किंवा सगळ्या तालुक्याचा हवामान अंदाज देऊ शकत नाही. त्यामुळे आपण जो जिल्ह्याचा नाव सांगितलेलं आहे ज्या जिल्ह्याचं नाव सांगितलं असतं तर त्यामध्ये संपूर्ण गावाचा आणि तालुक्याचा या ठिकाणी समावेश होतो. तर शेतकरी बंधूंनो हा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर धन्यवाद. आणि तुम्हाला काही तुमच्या कमेंट असतील तर खाली कमेंट करू नका.